ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी मतदारसंघामधील जनतेनं माझ्यावरती मोठा विश्वास टाकला। त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता 2029 पर्यंत मतदारसंघामधील एकही विकास काम मागे राहणार नाही। विकास कामामधनं जनतेनं टाकलेला विश्वास सार्थ ठरवू। पाणी, वीज, रस्ते या प्रश्नांना पुढील काळामध्ये प्राधान्य देऊन सर्व विकास कामे हमखासपणे मार्गी लावू असा विश्वास आमदार अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केलाय। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी आमदार कर्डिले यांचा भव्य असा नागरिक सत्कार तिसगाव ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। आमदार कर्डिले यांची भव्य मिरवणूक सजवलेल्या रथामधनं काढण्यात आली। यावेळी JCB मशीनद्वारे कर्डिले यांच्यावरती ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। या सत्कार सोहळ्याप्रसंगी तरुणांची संख्याही लक्षणीय होती। नागरिक सत्कार सोहळ्याचं आयोजन माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे, सरपंच इलियास शेख, उपसरपंच पंकज मगर, युवा नेते भाऊसाहेब लवांडे, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैया बोरुडे, चेअरमन भारत गारुडकर, संचालक अरुण रायकर, रफिक शेख सर, अंबादास शिंदे, सचिन साळवे, प्रदीप वाघ, गीताराम वाघ, अखिल लवांडे, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कातखडे, तसेच इम्रान शेख, शेरखान शेख, कबीर शेख, राज खान, अविनाश शिंदे, गोरख शेख, नजीर शेख, गणेश भोसले, उदय लवांडे, राजू तांबोळी यांच्यासह संपूर्ण तिसगाव ग्रामस्थांनी केलं होतं। या कार्यक्रमाप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस कृष्णा राजळे, तसेच नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, माजी सभापती उद्धवराव वाघ, संभाजीराव पालवे, बाळासाहेब अकोलकर, ॲडव्होकेट मिर्झा मणियार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेव पठाडे, नगरसेवक प्रतीक खेडकर, प्राध्यापक शामराव लवांडे, रस्ता बांध कमिटीचे अध्यक्ष वैभव खलाटे, तसेच संतोष शिंदे, कुशल भापसे, पुरुषोत्तम आठरे, नीरज मैड, सचिन वायकर, सुनील परदेशी, सुनील साखरे, संचालक सुरेश आठरे, सुरेश चव्हाण, अजय पाठक, प्रदीप ससाने, किरण गर्जे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्तार शेख सर यांनी केली आहे। सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केलंय, तर उपस्थांचे आभार उपसरपंच पंकज मगर यांनी मानले आहेत। या पाथर्डी तालुक्याच्या विशेषतः आज तिसगावमध्ये आहेत, तिसगावच्या इतिहासामध्ये झालेलं नाही एवढं भूतोना भविष्य असं मोठं मताधिक्य 100 पैकी 90% हे मला तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे। म्हणजे पहिल्यापासून एवढं प्रेम, एवढी ताकद, एवढी साथ आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड काळ म्हणजे ह्या 9 महिन्याचा, यामध्ये तुम्ही जो धीर मला आणि माझ्या परिवाराला दिलाय, हा मात्र जोपर्यंत माझा शेवटचा श्वास जोपर्यंत मी घेतोय तोपर्यंत मी मात्र तुम्हाला सर्वांना आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही। कारण की हे प्रेम आपण काही जरी केलं तरी एवढं प्रेम मात्र मिळू शकत नाही जेवढं प्रेम मला तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे।
तुम्ही सर्वांनी आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची विकास कामांची अडचणींना साथ देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. मी आपल्याला विश्वास देतो आणि आपल्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून आपल्याला आवर्जून सांगतो, तुमची साथ मात्र मी कधीच कोणताही प्रसंग आपल्या गावावर येऊ, आपल्या तालुक्यावर, इथं बसलेल्या कोणावरही येऊ, आपल्याला कधीच असं होणार नाही की मी नाही. सदैव तुम्ही मला ज्या ज्या वेळी जिथं आठवता तिथं मी 100% तुमच्यासाठी त्याच मिनिटाला 100% हजर होईल आणि आपल्याला पूर्णपणे साथ देण्याचं काम प्रत्येक ठिकाणी मी करेन. विकास कामांबाबतीत तर आपण कुठल्या प्रकारची काळजी करू नका. विकास कामं 100% आपण जी जबाबदारीने माझ्याकडे प्रत्येक वेळेस ज्या ज्या कामांचा उल्लेख किंवा मला सांगतात ते सगळे कामं जबाबदारीने पूर्ण करून घेण्याचं काम माझं आहे. त्यामुळं आपण कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. जे जे कामं आपण सर्वांनी मला सुचवलेत, सांगितलेत, पत्र दिलेत, मी आपल्याला 100% या गोष्टीची खात्री देतो की 2029 पर्यंत आपण दिलेल्या कामापैकी एकही काम मी शिल्लक ठेवणार नाही. सगळे कामं तुम्हाला पूर्ण झालेले पाहायला मिळतील. सर्वप्रथम सर्व तिसगाव ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढा वेळेत वेळ काढला आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम नियोजित केला. त्याच्यात दादा पाटलांनी जे चांगलं नियोजन केलंय आणि दादा पाटलांचा कार्यक्रम म्हणलं तर नॉनव्हेज असणारच ना त्यांचं चांगलं कार्यक्रम असतं ते एकदम सुंदर करता. खरं तर माझं काय वेळ नाही, वय नाही एवढं, मी पण अजून शिकतोय. जसंच अक्षय दादा पण आपले युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तसंच मी पण आता सुरुवात केली कुठंतरी. मला आपल्या परिसराच्या बद्दल हळूहळू माहिती भेटते, कसं काय लोकांची काय हे असतं. पण ह्या सगळ्यात जर कुणाची आठवण येते तर आपले कैलासवासी कर्डिले साहेबांची आपल्याला आठवण येते. त्यांचं काम एकदा सकाळी सुरू झाले की पूर्ण परिसर, पूर्ण तालुका पिंजून काढायचे ते. तसंच आता आपल्याला आपले माननीय आमदार अक्षयदादा पण आहे आपल्याबरोबर. जसं कर्डिले साहेबांनी केलं तसंच आपण पण त्यांच्याबरोबर असू आणि अक्षयदादा नक्की तिसगावचे जे काय समस्या असतात त्याची काळजी घेणार. मी एवढंच सांगतो की तुम्ही एवढं सगळं प्रेम राजळ परिवाराला दिलं आहे, कर्डिले परिवाराला दिलं आहे, त्याचं मी आभार व्यक्त करतो आणि माझा 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आणि आत्ताचं सरांनी जे उल्लेख केला की आपल्याला काही लोकांनी आव्हान केलं की विधानसभेमध्ये आत्तापर्यंत एवढं कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला आपण मताधिक्य दिलं नाही आणि म्हणून बरीचशी मंडळी हे गावाला, देशाला पुढे घेऊन जाऊ शकतं आणि म्हणून काही आपले वैयक्तिक काही मतभेद असतील, वैचारिक काही मतभेद असतील तर ते बाजूला सारवून आपण सर्वांनी जर एक येण्याचा प्रयत्न केला आणि ती आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही भाषणं करून काही ते शक्य होत नाही. तुम्ही ते पीटीच्या माध्यमातून ते तुम्ही सर्व नेते मंडळीला, तालुक्याला, जिल्ह्याला दाखवून द्या आणि आपण सर्वांनी आपल्या सर्वांचं जे मत होतं किंवा आव्हान होतं ते स्वीकारलं आणि ते आव्हान तुम्ही यशस्वी केलं. कृष्णदादा आणि कर्डिले साहेबाला माहिती आहे की 1450 मताचं लीड या गावाने दिलं. आपल्याला 2200 मतं पडले आणि समोरच्या पार्टीला 700 मतं पडले आणि म्हणून मी त्याही निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करील, आभार मानील की असेच ऐक्य भविष्यामध्ये जर तुम्ही ठेवलं तर तुमचा जे समाधान पाहिजे, जे राजकारणामध्ये, जीवनामध्ये जे विकासाचं तुमचं स्वप्न आहे ते पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला या सर्व मंडळीच्या पाठीशी ठामपणे उभा राहावं लागेल. अनेक संकट राजकारण. महेश दाने, C24 तास, राहुरी.